हे हळद रस्त्यावर आणण्याचं काम हिंगोली मार्केट कमिटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आणलेलं आहे। खरं तर मागील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हळदीचा दर हा 18,000 रुपये होता, परंतु मार्केट कमिटी आणि NCDXच्या याच्या विसंगतेमुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आमदार खासदारांच्या यांच्या चुकीच्या किंबहुना दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना हळद रस्त्यावर आणून जाळायची वेळ आलेली आहे। आज शेतकरी आभार कष्ट करतो, एक तर निसर्गाचा मारा, शेतकऱ्याची हळद पाळ्याने ओली झाली आणि जी काय 4-2 पोते आमच्या घरामध्ये आली त्या हळदीला दर देण्याचं काम हे मार्केट कमिटी करत नाहीत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत आणि म्हणून आमच्या आज शेतकऱ्यांचे पाय फासाकडे ओढल्या चाललेले आहेत। शेतकऱ्यांच्या हळदीला कमीत कमी 18,000 ते 20,000 रुपये दर देण्यात यावा। NCDX जे काही बोगस चालू आहे त्यांना तात्काळ त्याच्यावर नियंत्रण आणण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांनी करावं, आमदार खासदारांनी हे प्रश्न आमचे मार्गी लावावं। म्हणून आम्हाला या प्रश्नासाठी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने, हिंगोली जिल्ह्याच्या मार्केट कमिटीने, हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं आमची पिवळी हळद या ठिकाणी आम्हाला जाळायचं काम, काळी करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एकच सांगतो, आमच्या हळदीचे दर हे तात्काळ निश्चित करा, NCDX वर तोडगा काढा, मार्केट कमिटीवर नियंत्रण ठेवा, नसता येत्या काही दिवसांमध्ये ही हळद घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर येऊ आणि त्याच्या वर्षा बंगल्यावर ही हळद फेकू आणि सांगू, आता तरी आमच्या हळदीला दर देणार का? आणि याच्यावर जर ते थांबले नाहीत तर महाराष्ट्राच्या पंतप्रधानाच्या त्या ठिकाणी पुतळा दहन करायचं काम पडलं तरी आम्ही करू, परंतु शेतकऱ्यांच्या हळदीला दर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही असंही मरणार आहोत, आम्ही तसंही मरणार आहोत। फाशी घेऊन मेल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पोलिसांच्या बंदुकीनं मळू, फासावर जाऊ, परंतु शेतकऱ्यांच्या हळदीला दर घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतोय।